अपेक्षा. राधाच्या लग्नाला जवळपास 10 वर्ष झाली होती. एक मुलगा व एक मुलगी असे चौकोनी कुटुंब होते त्यांचं. राधाचा नवरा गौरव पुण्यातच एका कंपनीत काम करायचा. एक दिवस सकाळी सकाळीच राधाच्या सासूबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, "राधा, तू सगळं काम सोडून जशी आहेस तशी निघ." "अगं, सीमा सकाळीच बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि तिचा हात मोडला आहे. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. तू तिच्याकडे जाऊन तिची काळजी घे. ती मुलांचं व घराचं कसं आवरेल? तू तिच्याकडे लगेच जा." असा आदेशच सासूबाईंनी दिला. "अहो आई, त्या एकत्र कुटुंबात राहता. त्यांच्या घरात त्यांच्या सासूबाई, जाऊ सर्व आहेतच की. मी तिथे जाऊन काय करू? आता मुलांचे पेपरही चालू आहेत. मी मुलांचं कसं आवरू? आणि गौरवचेही ऑफिस असते." सासूबाई राधावर जरा कडाडल्याच. "अगं, तुला काही कायमचं तिथे जायला सांगत नाही. मीही आले असते. पण इथे यांच्या मित्राचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. तो करून येतो आम्ही लगेच. तोपर्यंत तू जा." माहेरचं म्हणून तेवढाच तिला आधार राहील. आणि सीमाचा माहेर म्हणून तुमचं ते कर्तव्यच आहे. तू तिथे जाऊन थोडं काम करून येत जा. "अगं, सकाळी जा आणि संध्याकाळी निघून येत जा तुझ्या घरी. तेवढीच आपली पण किंमत राहील. तुम्ही दोघेही एका शहरात राहतात म्हणून सांगितलं." आता राधालाही सासूबाईंचं ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून तिने सकाळीच मुलांचं पटापट आवरलं. नंतर गौरवचा टिफिन बनवून ती मुलांना शाळेत सोडून आली. घरातला पसारा तसाच ठेवून ती नंदेच्या घरी स्कूटीने निघाली. तिला बघून सीमाच्या सासूबाईंना व जाऊबाईला खूपच आनंद झाला. त्यांनी तर काम करणं सोडून दिलं. घरामध्ये भांडी फरचीसाठी बाई होती. तिथे आता राधाला प्रत्येकजण ऑर्डर करू लागलं. सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंतचं सर्व राधालाच सांगत होते. सीमा तर अंथरुणावर पडल्या पडल्याच राधाला रोज नवनवीन पदार्थ बनवण्याची ऑर्डर करत होती. कामाच्या ओघात राधाला तिच्या मुलांना शाळेतून आणण्याचीही आठवण राहिली नाही. मग तिने घाईतच गौरवला फोन करून सांगितले, मुलांना शाळेतून घेऊन ये म्हणून. आता हे रोजचेच झाले. राधाही कंटाळली होती. असे 4 दिवस चालले. एके दिवशी राधा चिडूनच गौरवला म्हणाली, "अरे, ही काय पद्धत आहे का? माझीही मुले, संसार आहे. मी माझ्याही घरचं आवरून त्यांच्या घरचं आवरायला जाते. सीमाताईंच्या घरी त्यांची सासूबाई, जाऊ आहेत. प्रत्येक कामाला नोकर आहेत. तरी रोज मी तिथे जाऊन काम करणं मला योग्य वाटत नाही." सीमाच्या विचारण्यासाठी सासूबाई रोजच सकाळ संध्याकाळ राधाला फोन करायच्या. आता राधा पुरती थकली होती. रविवारी मुलांना व गौरवला सुट्टी असल्यामुळे राधाने सीमाकडे जाण्याचे टाळले. सीमाने लगेच राधा आली नाही हे आईला कळवले. सासूबाई दुसऱ्याच दिवशी तणफण करत राधाच्या घरी आल्या. राधाला चिडूनच म्हणाल्या, "4 दिवस आवरलं असतं मुलीचं तर काय बिघडलं असतं तुझं? नणंद आहे तुझी. एवढा हक्क तर आहे तिचा तुझ्यावर. तू मात्र कामचुकारपणा करतेस." गौरव आईचं सर्व बोलणं ऐकत होता, पण एक शब्दही तो बोलला नाही. राधाच्या सासूबाई आता सीमाच्या घरी गेल्या. आता तिथे सर्व त्यांनाच आवरावं लागत होतं. त्यांनी पाहिलं, आपल्याकडून हे काम झेपण्यासारखं नाही. म्हणून त्यांनी लगेचच राधाला फोन लावला. "राधा, मी सीमाला घेऊन तिकडे येत आहे. रूम व्यवस्थित आवरून ठेव." आता राधाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. "आई, सीमाताईला इकडे का घेऊन येत आहे?" गौरव राधाला धीर देत म्हणाला, "ठीक आहे, आपण करू मॅनेज. काळजी करू नकोस." संध्याकाळीच राधाची नणंद व सासूबाई तिच्याकडे राहायला आल्या. राधाला कळून चुकलं होतं की सीमाच्या सासरी कामाचा व्याप जास्त होता. त्यामुळे सासूबाई सीमाला आपल्याकडे घेऊन आल्या. राधाची सासू सीमाची चांगल्या पद्धतीने आता काळजी घेऊ लागली. वेळेवर नाश्ता, जेवण, औषधे देत होती. राधाची मात्र चांगलीच तारांबळ उडत होती. मुलांची शाळा, घर, सीमाला सर्व काही वेळेवर देणं यातच तिचा दिवस निघून जात होता. गौरव ही घरकामांमध्ये जमेल तशी राधाला मदत करायचा. सीमा आणि आई दिवसभर गप्पा मारत असायच्या आणि रोज नवनवीन मेनू बनवायला सांगत असायच्या. राधा कंटाळून गेली होती. त्यातच सीमाचे नातेवाईक सीमाला बघण्यासाठी राधाच्या घरी यायचे. पाहुण्यांचा पाहुणचार करता करता तिला स्वतःलाच जेवणालाही वेळ मिळत नसायचा. महिनाभर सीमा त्यांच्याकडेच होती. सीमा आता आपल्या घरी निघून गेली आणि सासूबाई गावी गेल्या.
काही महिन्यांनंतर राधा मुलांना स्कूटीवरून शाळेत सोडवायला जात असतानाच तिचा ॲक्सिडेंट झाला. तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला. आता राधा व गौरव यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिलं. मुलांची शाळा, घर, सर्व जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या? न राहून गौरवने आईला फोन केला व राधाला लागल्याचे सांगितले. आई, तू काही दिवस आमच्याकडे येऊ शकतेस का? राधाकडून सर्व मॅनेज होत नाही. तू राहिलीस तर फरक पडेल थोडा. पण गौरवच्या आईने साफ नकार कळवला. अरे, आमच्या इथे पारायण चालू आहे. मी येऊ शकत नाही. तू कामवाली लावून घे. मग गौरव जरा चिडलाच. आई, सीमाताईसारखी परिस्थिती नाही आमची. पैसे राहिले असते तर कामवाली लावली असती. असू दे, मी सांगतो सीमाताईला, ती येईल इकडे. अरे, माझी मुलगी काय तुझ्या बायकोचं आवरायला येईल? तिला पण घर परिवार आहे. अरे, असं का करत नाही की सुनबाईच्या आईलाच बोलावून घे. मग गौरव जरा चिडला. ओरडून तो म्हणाला, अगं आई, तुला माहिती नाही का, तिची आई अंथरुणाला खिळलेली आहे. बघ, तुझा प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते तूच ठरव. मी तर येऊ शकत नाही. गौरवला आता खूप वाईट वाटत होतं. आपल्या बहिणीकडून आणि आईकडून त्याला ही अपेक्षा नव्हती. त्यांना गरज होती तेव्हा राधाला त्यांनी हक्काने बोलावून घेतलं आणि आज राधाला गरज आहे तर ते स्पष्ट नाही म्हणून कळवतात. राधाने घर खर्चातून काही पैसे वाचवले होते. त्यातूनच तिने कामवाली बाई ठेवली. स्वयंपाक मात्र राधा व गौरव दोघं मिळून करायचे. ऑफिसला जात असतानाच तो मुलांना शाळेत सोडून यायचा आणि घरी परत येताना सोबतच मुलांना घेऊन यायचा. या काळात मुलंही खूप समजदार झाली होती. आपल्या आईला त्रास होऊ नये म्हणून तेही घरातील छोट्या मोठ्या गोष्टी आवरून घेत असत. 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत राधाच्या सासूबाईने तिची साधी विचारपूसही केली नव्हती. असंच 1.5 महिना निघून गेला. आता राधाला बरं वाटू लागलं होतं. राधाची सासू एकदा साफसफाई करत होती. साफसफाई करतानाच ती स्टूलवरून खाली पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी तिला कोणत्याही कामासाठी मनाई केली होती. तिने लगेच राधाला फोन केला व असशील तशी इकडे निघून ये. माझा हात मोडला आहे. माझ्याकडून काहीही काम होणार नाही. मग राधाही न घाबरताच बोलली, आई, मला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही इथे आलात नाही आणि आता तुम्ही मला बोलवता आहात. तुम्ही इथे सीमाताईचं आवरण्यासाठी आला होतात आणि आता सीमाताईलाच तुमच्याकडे आवरण्यासाठी बोलावून घ्या. सुनेने सर्वांची सेवा करायची, सर्वांसाठीच खर्च करायचा, पण जेव्हा तिलाच गरज पडते तेव्हा तुमची काही जबाबदारी नाही का? तुमची जबाबदारी फक्त तुमच्या मुलीच्या प्रती आहे. त्यांच्या घरी तर प्रत्येक कामासाठी नोकर असतो. तरी देखील तुम्ही मला त्यांच्या घरी काम आवरण्यासाठी पाठवलं आणि माझ्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही मात्र सर्व जबाबदारी झटकली. आता तुम्ही सीमाताईंनाच तिकडे बोलावून घ्या. संतापातच सासूबाई गौरवला म्हणाल्या, अरे, तुझ्या बायकोला काही लाज वाटते का? तिचं कर्तव्यच आहे ते. गौरवही न घाबरता आज पहिल्यांदाच आईला बोलला, आई, ती बरोबर बोलत आहे. तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही तिची मदत घेतली, पण तिच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही मात्र तिला वाऱ्यावर सोडलं. आता ताईलाच सांग यायला. उद्या मी येतो तिला घेऊन. समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या सून म्हणजे हक्काची मोलकरीण एवढंच समजतात. नेहमी सुनेकडूनच अपेक्षा का असते? तिने काहीही न बोलता सासूच्या नंदेच्या पुढे पुढे करावं. तिच्या आशा आकांक्षांना काहीच महत्त्व नाही का? व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.